राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीनिमित्त आमच्या अख्या महाराष्ट्रवासियांनी लहान थोराली आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉग परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण संक्रांतीला काय करायचा? रामाच्या मनो काय करायचं त्या रामा काय करायचा? आज पुरी भाजी करू. रामाची पसंती आज पुरी भाजी करायची मित्रांनो. चला, तर आज मकर संक्रांतीनिमित्त आपण सगळी म्हणजे शुभेच्छा तर दिल्यात, सगळी तिळगुळ घ्या, गोड बोला. चला, आजचा आपला बेत आहे मकर संक्रांतीनिमित्त पुरी भाजीचा. अजून तुला काय खायचे? पोंगा. अजूला पोंगा तळून खायचे. आज आपल्याला करायची पुरी भाजी. तर मला आधी पुऱ्या तळून घ्यायची होती, मग त्याला येत आपलाय, पण आधी मागतोय पोंग, मग त्याला पोंग तळून द्यायची होती. तर हे बाजारातून पोंग आणते, मग हे आम्ही घरच्या घरीच तळून देतोय. त्याला आता आधी थोडंसं पोंग तळून देते, मग पुऱ्या तळू आपण. पोंग पोंग दोन चार तापला का त्याला चांगला? हा तापल्या मग. तर चला, आता आधी त्याला पोंग तळून द्यायचं काम चालू आहे. या पोरांचा खाना असंच राहत आहे, मस्त फुगत आहे ना. हा तेल तापलं ना चांगलं. आता पोंग झालं तळून. आता या पिठम्या भिजत घातला होता पुरेले ना, त्या मस्तपैकी भिजल्या असं वाटत आहे. हा मस्त मऊ मऊ झालाय. आता थोडासा आपण डबल मळून घेऊ आणि मग आपल्याला या पुऱ्या करायच्या. तर आपल्याला चपात्या कराय कसं मोठा गोळा घ्यायला होतोय, पण पुरीला ना असं छोटा गोळा घ्यायचा आणि या पुऱ्या लाटताना ना कोरडा पीठ नाही लावायचा, अशी तेल लावायचं पळपटाला आणि मग त्याच्यावर लाटायचा, म्हणजे पुरी चांगली फुगती. पुरी लाटताना लय जाडे नाही ठेवायची, लय पातळ नाही करायचं, अशी मध्यम ठेवायची. अशी हलक्या हातानं मस्तपैकी लाटून घ्यायची. पुरीला काय लय मोठी चपाती नाही करायला लागत, बारीकच करायला लागत. तर आपली पुरी लाटून झाली. तर आपण लय जाडे नाही ठेवायची आणि लय पातळ नाही करायची. तर आपण आता तेलात टाकून घेणार आहे. तेल मस्त तापलंय, अशी आला सोडायची म्हणजे तेल उडत नाही. याला वांज्यापुऱ्या म्हणतात नाही का? काय मस्त फुगले. मग ते पाहा मित्रांनो, मस्त पुरी फुगले. एकदम हॉटेलमध्ये आपण पुरी भाजी करतोय तशी करणार आहेत आपण, पण आपल्याकडे काही वस्तू उपलब्ध नाही ती, पण मस्त पुरी झाली आहे का नाही? हां, तर आपल्या घरगुती गावठी. मित्रांनो, नाव नका ठेवू बरं का. तर आपल्याला काय म्हणजे काय गोल गोल नसतील नाही येत, तर आपण गोल कशा करायच्या ना त्या पाहू. आता आम्ही बरंच मोठा चाडा घेतलाय आणि मग आपण याला तेल लावून घेणार आहे. हा पूर्ण असंच चपाती आणि मोठा लाटून घेणार आहे. लय मोठी पुरी झाली. मोठे केले, पण ते आपल्याला आता मी काय करते पण, तर हा डबा आहे का नाही, यांना अशा एकदम सारख्या कापून घ्यायच्या साच्यास साच्यात. हा एकदम गोल होईल आता. हा हे बा एकदम किती गोल मस्त झाली. ना. हा हा ही आयडिया भारी आहे बरं का. पटकन आणि घ्यायची तळून, म्हणजे पुऱ्या एकदम मापात सेम टू सेम होतल्या आहे ना. हा गोल गोल तेल चांगलं तापलाय. एकखटी दोन दोन तीन तीन टाकता येतात बा. तर मित्रांनो पहा, आता अशा पद्धतीनं ही आयडिया केली, मग एक एक लाटीत बसण्यापेक्षा आयडिया एकखटी दोन दोन तीन तीन तळता येतात आपली. तर या काही आपल्या 4 झाले हे. 4 झाल्या का? तर पहा, एक जी चपाती केली ती आपण मोठी, तिच्या 4 झाल्यात. इकडे 2 आहेत, तिकडे 2 तळ्या टाकल्यात. झाल्या ना पुऱ्या? हा झाले. हां बरंच परत बरं झाल्या. हा मग काय 2-3 टाईम करता येईल, त्या काही खराब होते नाही ना. आता रामासारखा म्हणतो आता त्याला लय आवडत. रामाची आवड होती. चला, तिच्याबरोबर आपणही खाऊ नाही का, सण आहे. चला मित्रांनो, आता पुऱ्या झाल्यात आपली, आता करायची भाजी. तर भाजीसाठी आता आपण 4-5 बटाटे उकडावून घेतलं. तर भाजीसाठी आपण कांदा कापून घेतलाय, 2 कांदा कापून घेतले. ती इकडे या दालचिनी घेतली थोडी, लवंगा आणि मिऱ्या, हे खडा मसाला आहे ती. आणि आपल्याला हे जिरा मोहरी याची फोडणी द्यायची. सुरुवातीला आपण आला लसूण ठेचून घेऊ, त्याची अशी बारीक मस्त पेस्ट तयार करू. तर आता कढई ठेवली आणि तिच्यात तेल टाकलं. आता तेलही मस्त तापलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी आणि जिरा थोडा थोडा असा तडतडून घ्यायचा आणि त्यानंतर मग आला आणि लसूण आपण ठेचून घेतला चांगला.
याची चांगली फोडणी घ्यायची. जिरा, मोहरी, अद्रक, लसूण आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा आपण जो 2 कांदा कापला तो कांदा पण थोडासा परतावून घ्यायचा. हे बा मस्त आता आपली फोडणी तयार होईल. आणि हे खडं मसाला लवंग, मिरी आणि दालचिनी ही टाकून देऊ त्याच्यामध्ये. खमंग असा फोडणीचा आता वास येतोय. मस्त कांदा पण परतला आपला आणि त्याच्यामध्ये आपण हळद, त्याच्यानंतर काही मसाले आहेत आपल्याकडे ते, आणि लाल तिखट चवीनुसार. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. हे बा काही मसाले आहेत आपल्याकडे याच्यात, मिक्स मसाला तेवढं टाकून घेऊ. त्यात तरी मसाले, तर बा मस्त मसाला तयार झाला आहे आपला. आणि त्याच्यात आता आपण थोडासा गरम पाणी टाकणार आहेत. तर हे बा आता गरम पाणी टाकू आपण. हे बा याच्यात शक्यतो गार पाणी नाही वापरायचं, म्हणजे त्याची चव बदलणार नाही, चव चांगली होईल. आणि पाणी शक्यतो आपली जसा रसा पाहिजे असेल ना तसा तेवढं पाणी आपण गरम करूनच ठेवायचा. तर आम्ही ते गरम करून पाणी ठेवलं होता. आणि त्यानंतर आहे ना हे बटाटा आपण उकडवून घेतलं होतं का नाही, हे असं हाताना चुरगाळून घ्यायचं. आणि शक्यतो ह्या भाजीला बटाटा असं उकडवूनच घ्यायला लागत होती, म्हणजे चांगला असं चुरगाळून घेतं ना. ह्या भाजीसाठी बटाटा उकडवूनच घ्यायला लागत होतं. आता याला पण मस्त तेल सुटलं आहे. थोडंसं आपण पाणी टाकून घेतलं होतं त्याच्यात. आणि आता हे आपण चुरगाळून घेतात बटाटा, हे उमेल बटाटा उकडावेल. कारण हे बटाटा असं चुरगाळून घेतल्यानंतर भाजीला घटपणा चांगला येतोय. आणि ह्या पण असा मस्त परतावून घ्यायचा. मित्रांनो ही भाजी आहे ना अशीच तोंडीला घेतली ना तरी मस्त लागते, पण आपण थोडा रसा धरणार आहेत, म्हणजे आपली पुरीबरोबर भाताबरोबर खायला होईल. चला आता हे जे गरम पाणी करून घेतलं आहे ते आता आपण टाकणार आहेत. जसा आपल्याला रसा पाहिजे असेल तसा, शक्यतो जास्त पातळ नाही करायचं. त्यानंतर चवीनुसार थोडासा आपण मीठ टाकून घेणार आहेत. याच्यात पाणी आपण अजून टाकणार आहे ती, हे पाणी थोडा झाला या आटून जाईल ना. तरी पहा आपली भाजी मस्त शिजली, तिला मस्त असा घटपणा आला आहे. आता फक्त मित्रांनो आपल्याकडे 2-3 वस्तू कमी होत्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटो. पण आपल्याकडे जे उपलब्ध होता त्याच्यात आपण केली. आणि हा प्लॅन आपला अचानक ठरला होता. चला आता ही आपण थोडक्यात उतरून घेऊ. तर चला आता ही उतरून घेतली आपण. आणि उतरून घेतल्यानंतर याच्यात आपण थोडासा असा फरसाण फिरवू. ह्या फरसाणे म्हणजे घटपणाही वाढेल आणि चव पण चांगली येईल, एकदम हॉटेलसारखी होईल. पहा हा बहिणीनो, कमी साहित्यात साधी आणि सोपी आज पुरी भाजी बनवली. कशी वाटली आमची पुरी भाजी? आवडली असेल तर लाईक करा. मित्रांनो, आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हाईप पण करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जय हिंद, जय महाराष्ट्र.